माझी आजीची फेवरेट माझी बहीण, कारण माझी आजी पण गायची. शी इज टू हॅव अ ओन म्युझिक क्लासेस, जिथे ती शिकवायची पण म्युझिक. तर ती माझी बहीण माझ्या आजी बरोबर सुरुवात माझ्या बहिणीचं माझ्या आजी बरोबर झालेलं, जिथे नम्रता used to go for classes for classical singing. आणि मग तर माझ्या आजीला नेहमी असं वाटायचं की नम्रतामध्ये जास्त गुण आहेत, कारण ती गाणं गाते. आणि शिल्पा काय फक्त तेव्हा करिअर चॉईसेस आम्ही बनवले नव्हते. पण जेव्हा मी डिसाईड केलं की मी ऍक्ट्रेस बनणार, तर मी पहिलं माझ्या आजीला जाऊन सांगितलं, म्हटलं मम्मी मी ऍक्ट्रेस बनणार. तर ती एवढी खुश झाली, एवढी खुश झाली. आणि ती बोलली एक तुला मी ऍडवाइस देते की लोक जे बोलतात त्यांच्यावर जाऊ नको. जोपर्यंत तू ह्या करिअर मध्ये आहेस तोपर्यंत आरशाला तुझा बेस्ट फ्रेंड बनव. कारण जे तू आरशामध्ये बघशील तेच खरंय. लोक तुझ्या लाईफ मध्ये येत जात राहतील आणि ते तुला खूप काही काही गोष्टी सांगतील, त्याच्यामध्ये काही पण खरं नसेल किंवा खूप थोडं खरं असेल. पण जे तू बघशील स्वतःला तेव्हा तू रिअलाइज करशील की हेच तू आहे. तर तेव्हा ऑब्व्हियसली मी खूप लहान होती, तेव्हा त्या लाईनचं मला महत्व कळलं नाही. पण जसं जसं टाइम स्पेंड केला मी या करिअर मध्ये, तेव्हा मला रिअलाइज झालं की आजी जे बोलत होती ते बरोबर बोलत होती. आणि ती नेहमी असं बोलायची की रडताना आरशामध्ये जाऊन रड, म्हणजे तू बघू शकशील की काय. नाहीतर आपण रडताना ना कधी कधी तोंड अशी वेडी वाकडे होतात. तर माझं आणि माझ्या आईचं जेव्हा पण भांडण व्हायचं, मी बाथरूम मध्ये जाऊन आरशाच्या समोर रडत बसायचे. तर मला कळायचं नाही की ही काय करते अशी वेड्यासारखी, की बाथरूम मध्ये कशाला जाऊन कोण रडतं. पण मी तसं माझं सुरुवात केली. ओके. आणि माझी आजी वॉज एक्स्ट्रीमली हॅपी अँड व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट की I chose a career to continue her legacy, and so did Namrata in her own way.